शिवराम प्रतिष्ठानने शिवरायांच्या मूर्तीची केली मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना। रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याचं औचित्य साधून शिवराम प्रतिष्ठानतर्फे बुधवारी सायंकाळी शिवराम चौकात शिवरायांच्या मूर्तीची मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली। या प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक हिंदुश्री बापू वाडेकर, जितू वाडेकर, श्रीकांत वाडेकर, माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, सुभाष पवार, प्रसाद झुंजे, पंकज काटकर, नागेश भोगडे, गजानन कलशेट्टी, जयंत होले पाटील, दिलीप बंदपट्टे, माजी नगरसेवक मेघना तेमूल, समाजसेवक राजू हौशेट्टी, हनुमंत पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आलं, त्यानंतर प्रमुख अतिथींचा सन्मान संपन्न झाला। महाराज गणपती गजपती अश्वपते भूपती जलपती प्रजापते सुवर्ण रत्न श्रीपती हर 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 हिंदू धर्म की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की हिंदू राष्ट्र की जय श्री राम जय श्री राम। शिवराम प्रतिष्ठानतर्फे गेल्या 16 वर्षापासून शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवले जातात, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक हिंदुश्री बापू वाडेकर यांनी दिली। मोठा हात आमच्या पाठीशी राखतात व हिंदुत्वाच्या कुठल्याही कार्याला आपण सगळेजण एक पाठबळ देतात। आज मंचावर युवक देखील आज उपस्थित आहात। ते उपस्थित युवक हे सोलापूर शहरामध्ये हिंदू धर्माबद्दल चांगलं कार्य करतात। आज आपण जास्त बघता येतील की शिवजयंतीचं वातावरण पूर्ण सोलापुरात आहे। आपण सर्वजण वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे मंडळ देखील आपले सर्वांचे आहेत। आपण मंडळ सांभाळत असताना सर्व युवक सांभाळतो, युवकांचे कार्य व अडचणी देखील सगळेजण सांभाळत असतो। माझं म्हणणं एकच आहे की आज आपल्या मंचावर मध्यवर्तीचे अध्यक्ष आहेत सुभाषजी पवार यांना माझी विनंती आहे की आपण येणाऱ्या मध्यवर्ती महामंडळाच्या मीटिंग निवडणुकी दरम्यान आपण एक शिस्तीची एक नवीन लागवड आपल्या हस्ते झाली पाहिजे, कारण आपलं कार्य व आपलं आयुष्य त्या मध्यवर्तीच्या मार्गावर गेलेलं। आपण राहायला देखील हाकेच्या अंतरावर मध्यवर्तीच्या आहात। आपण मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी सर्व सदस्यांची बैठक परत एकदा घेऊ। उद्या आपण मध्यवर्तीचे लेटर पॅड आपण सन्माननीय आयुक्त साहेबांना दिलं पाहिजे की मंडळ अडचणीत फक्त पहिली अडचण मंडळाची परवानगीच असते। ते मंडळ म्हणजे स्थापनेचं असो, मिरवणुकीचं असो किंवा डीडलची बस
आपण त्या जे ज्या कारणासाठी जिथे जिथे अडचणी येईल तिथं मध्यवर्ती ठामपणे थांबलं पाहिजे. या अभिवादन सोहळ्या व मूर्ती प्रतिष्ठा प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराज की न्याय देता येईल का हे प्रयत्न केला पाहिजे. मागच्या वर्षी बापू आम्ही पाहत होतो की जे शिवभक्त सहभागी होत होते सगळेजण आवर्जून विचारायचे की शिवराम प्रतिष्ठानची मिरवणूक कुठे आहे, सगळेजण विचारायचे की खड्डा तन्वीची मिरवणूक कुठे आहे. म्हणजे या डॉल्बीच्या काळात सुद्धा लोकांना तुमचं जे आदर्श मिरवणूक तुम्ही लेझिमच्या माध्यमातून साजरा करता ते बघायची एक उत्सुकता असते, विशेष करून महिला माता भगिनी बालगोपाळांची. तर ही पूर्ण करून देण्याची जबाबदारी मध्यवर्ती महामंडळ पोलीस प्रशासन व आम्ही माजी लोकप्रतिनिधींची आहे. आता हा व्यासपीठ जरी राजकारणातला बोलण्याचा जरी नाहीये तर बापू हे सगळं समाजकाम करत असताना त्याची जोड कुठं तर राजकारणाला सुद्धा असते. आणि तुम्हाला माहित आहे की सगळ्यांचीच इच्छा आहे की तुमच्या कुटुंबात एखादं महापालिकेतलं पद असावं, आम्हालाही वाटतं आणि या सर्व लोकांनाही वाटतं. परंतु हे काम करत असताना तुम्ही एक चांगला आदर्श आपल्या सोलापूरकरवासियांना दिलेला आहे की कुठल्याही ईर्षेचं द्वेषाचं तुम्ही काम न करता सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मागच्या वर्षी आपले सगळ्यांचे सहकारी ज्यांचं शिवभक्त म्हणून सोलापुरात नाव आहे स्वर्गीय सुनील भाऊ कामाटी यांचं निधन झाल्यानंतर ना तुम्ही मंडळाची मिरवणूक रद्द केली. म्हणजे आपल्या राजाचा आदर्श जे आपल्या राजांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात आपल्याला दिलं एक शिवभक्त म्हणून ती खऱ्या अर्थाने अंमलात आपण आणतोय, त्याचा आदर्श तुम्ही पूर्ण समाजासमोर सर्व युवकांसमोर ठेवलेला आहे. असा प्रसंग आपल्या दुश्मनासोबत मी घडू नये असा प्रसंग बापूंसोबत घडला. पण मी आज तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की तो माणूस जो व्यक्ती देव देश आणि धर्माचं काम करतो त्याच्या केसालाही धक्का लागत नाही, त्याच्या मागं परमेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज असतात. हेच बापूंसोबत परवाच्या घटनेमध्ये घडलेलं आहे. बापूंच्या केसालाही धक्का लागला नाही, कारण बापूंचं निरंतर काम आहे या सोलापूर शहरात. सोलापूर शहरातच नव्हे तर आजूबाजूच्या गावांसाठी तालुक्यांसाठी बापूंचं तिथं कार्य असतं. देवासाठी धर्मासाठी हिंदू धर्मासाठी तर ते आवर्जून कार्य करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ते घराघरात तर नाही लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि सोलापुरात काही कमीच वर्षात की 100 वर्षापूर्वीचे या सोलापुरात मंडळ आहेत त्यांच्या बरोबरीने आज बापूंचा लेझिम ताफा या सोलापूर शहरात उभा राहतो. हे खरंच गौरव करण्यासारखी गोष्ट आहे. सर्व सोलापूरकरांची साथ आहे, तुम्ही एकले नाहीत, तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची साथ आहे. आणि हा रात्रीचा काळोख कुठला, ही तर पहाटेची नवी सुरुवात आहे. ही तर पहाटेची नवी सुरुवात आहे. हीच पहाटेची नवी सुरुवात करत आपण सगळेजण सोलापूरची नवी ओळख निर्माण करूया. आजच्या
शिवराम प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव 16/सन/2024 या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय देवेंद्रदादा कोटे, सुभाषभाई पवार, प्रसाद झुंजे, पंकज काटकर, नागेजी भोगडे मालक, गजानन मालक कलशेट्टी, जयंत मालक होले पाटील, दिलीप भैया बनपट्टे, मेघनाथ साहेब येमूल, राजू हौशेट्टी, हनुमंत पाटील व उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांचे मी सहर्ष हार्दिक आभार मानतो. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.